त्रास. नाही नाही, मी पोहोचलो वेळेवर. नाही दीड पोचला वाजताच असाल, पण पोहोचलो तेवढा घरी. तो प्रवास जास्तीच आहे ना. नाही नाही नाही, एवढं काय नाही. रेल्वेचं असल्यामुळे काही त्रास नाही रेल्वेमुळे वाटला. जरा बरं असतं, पण ती तकतक यातायात, होय. जिने चढा उतरा, कुठल्या नाही प्लॅटफॉर्म. तिथे इथं सोलापूरला पोहोचल्या काय नाही, मुलगा आला होता घ्यायला, आला होता का? त्यामुळे हां काय अडचणीचं ठीक नाही. आहे ठीक आहे, मग ठीक आहे. हा. चला करू सुरुवात. किती जण आलेत लोक? आता ना 32 हां झालेले म्हणजे आहेत. ठीक आहे, होतील नंतर. चालेल. हो. आज गुरुवार 12 ऑक्टोबर. आपण ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाला काल प्रारंभ केलेला आहे. पहिल्या 7च ओव्या झाल्या होत्या. गुरूंना वंदन चाललेलं आहे, गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं चाललेलं आहे. आणि आता उरलेल्या पुढच्या 8व्यापासून ओव्या आपण पाहणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आदौ वैभवतारकंच कथितं, श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं, भक्तं समाश्वासितं दातुं ज्ञानरसं हि येन जगति, ज्ञानेशरूपं धृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंतज्ञानेश्वरं. श्रीसंतज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. ते स्वरूपानंदांच्या इथं जे ज्ञानेश्वर वंदन मिळालेलं होतं ना, ते मुद्दाम म्हटलं शोधूया, आणि खूपच चांगलं वाटलं होतं. थोडासा त्याचा आस्वाद घेऊया. 8वी ओवी करायची सुरू. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रहो लाधलो, पावन झालो चराचरी. मी कळा खुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. आणि ज्ञानेश्वरीचा पण गौरव आहे, तोही म्हणूया. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा. पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया. भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण. जीवासी परमसमाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. जीवा शिवाची होता भेटी, मावळून ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. प्रकटे सोहम भाव प्रतीती, पुरे शेवटी ज्ञप्ती मात्र. आणि अजून एक ज्ञानदेवांचं स्तवन आहे, वंदन आहे, ते आपण शेवटी बघूया. थोडा फरक करू. काहींना आता ज्ञानेश्वरांची आरती सुरू झाली की निघून जावं वाटतं, तर आता ती आरती न घेता वेगळं वंदन घेत जाईल. काल आपण 7 ओव्या पाहिल्या होत्या. 7वी ओवी पुन्हा एकदा घेते आणि 8व्यापासून सुरुवात करू.
जेणे पाहालिये पहाटे, भेदाची चोर वेळ फिटे, रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी. काल आपण पाहिलेलं होतं की एक चोराची वेळ असते बघा. तुम्हाला गाढ झोप लागली की बरोबर तेवढ्या वेळात चोर येऊन चोरी करून जात असतात. तर तसं ज्ञानसूर्याच्या चिदाकाशात उदय झाल्यामुळं आत्मज्ञानाची पहाट साधकाच्या भक्ती आयुष्यात निर्माण होते. आणि मग द्वैतबुद्धीची जी चोरवेळ आहे, द्वैतबुद्धी ही चोरवेळ म्हटलेली आहे आणि ती संपुष्टात येते. आणि परमार्थ मार्गावरून निश्चयी पावली टाकणारे योगी किंवा पांथस्थ हे आत्मानुभवाच्या आनंददायी भगवंत दिशेकडे तोंड करून चालायला लागतात. आणि हे सगळं गुरुकृपेमुळं घडतं. आत्मानुभव येण्यासाठी, त्या आनंददायी भगवंताच्या दिशेकडं वाटचाल करण्यासाठी आपल्याला गुरूंची कृपा हवी. आणि मग या गुरूंच्या कृपेमुळं काय काय आपल्या आयुष्यात बदल होऊ शकतात हे अजूनही पुढे ज्ञानदेव सांगतायत. 8वी ओवी म्हणूया. जयाचे नि विवेक किरण संगे, उन्मेख सूर्यकांतू स्फुलिंगे, दीपले जाळीती दांगे संसाराची. आता जयाची म्हणजे जयाचेनी म्हणजे ज्याच्यामुळे, अर्थात ज्ञानसूर्याच्या विवेकरूपी किरणांच्या संपर्कात आल्यामुळं. मगाशी जे सांगितलं की हा गुरूंचा जो ज्ञानसूर्य आहे, गुरूंनी आपल्याला ज्ञानरूपी सूर्य त्याचा उदय करून दिलेला आहे. आणि त्यामुळं काय होतं, उन्मेख सूर्यकांतू स्फुलिंगे. उन्मेख म्हणजे पण ज्ञानच, आणि त्याचा सूर्यकांत म्हणजे ज्ञानरूपी सूर्यकांत मणी हा काय होतो, स्फुलिंगे म्हणजे तो प्रज्वलित होतो. जसं अग्नीचे छोटे छोटे कण असतात त्याला आपण स्फुलिंग म्हणतो, ते अगदी छान प्रज्वलित झालेले असतात. तसा आपला ज्ञानरूपी हा सूर्यकांतमणी प्रज्वलित होतो. आता सूर्यकांतमण्याचं एक वैशिष्ट्य आहे बघा, तुम्हाला माहिती असेल. जसा चंद्रकांतमणी चंद्र उगवला की पाझरायला लागतो, तसा सूर्य उगवला की सूर्यकांतमणी असा प्रज्वलित व्हायला लागतो. त्याच्यामधलं तेज जास्त प्रकट व्हायला लागतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की या ज्ञानरूपी स्फुल्लिंगामुळं दीपने जाळीती दांगे संसाराची. तर या ज्ञानाच्या ठिणग्यांमुळं, स्फुल्लिंगामुळं संसाराची सगळी, दांगे हा शब्द वापरला आहे अरण्यासाठी बरं का, किंवा वनासाठी. खूप म्हणजे वेगळा आहे, आपल्याला फार विचार करावा लागतो आहे प्रत्येक शब्दावर. तर दीपले जाळीती दांगे संसाराची. मग ही जी या ज्ञानठिणग्यांमुळं संसाराची अरण्ये आहेत ही पेटून उठतात आणि त्यांना जणू काही आग लागते. आणि मग ही संसारिक अरण्य सगळी त्यात भस्मसात होतात. आत्ताच बघा, इतकं सगळ्या संतांचं वाचतोय, ऐकतोय. संतांनी सुद्धा संसार केला नाही का हो? केला. ज्ञानदेवाने तर विश्वाचाच संसार केलेला आहे. स्वतःची ही 4 भावंडं फक्त होती, फिरत होती, सगळ्यांना ज्ञान देत होती आणि सगळ्यांच्या अज्ञानाचा सगळा जो अंधार आहे तो दूर करीत होती. पण या ज्ञानठिणग्यांमुळं संसाराची अरण्ये पेटून उठतात. याचा अर्थ काय की आपण जे संसारातच रमतो. आत्ताच एक गोंदवलेकर महाराजांचं छान उदाहरण ऐकलं मी, की एक बाई होत्या आणि त्या म्हणायच्या की अहो महाराज, मला पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपण म्हणतो की नाही बायका, दोरी धरून आम्ही कामं करत असतो. एक क्षणभर फुरसत मिळत नाही, विश्रांती मिळत नाही. कधी देवाचं नाव घेणार, कधी रामाचं नाव घेणार. ते गोंदवलेकर महाराज तिच्याकडे बघून हसले आणि म्हणाले, बाई अगदी बरोबर आहे. तुम्ही झोपेतनं उठल्यावर फक्त 1 मिनिट किंवा 2 मिनिट काढू शकाल का? आणि झोपताना 2 मिनिट काढू शकाल का? आता बघा, एकदा उठलं कामाला लागलं की विश्रांती नाही, हे कबूल आहे म्हणे. पण उठल्या उठल्या फक्त 2 मिनिट आणि झोपण्यापूर्वी 2 मिनिट फक्त काढाल का? हो म्हणे, काढीन. म्हणे तुम्ही उठताना देवाला नमस्कार करा, रामाला करा, तुम्हाला जो देव प्रिय असेल त्याला करा आणि म्हणा की परमेश्वरा,
मला तुझ्यासाठी वेळ द्यायला नाही आहे, पण आज जी दिवसभर मी सगळी कामं करणार आहे, सगळ्यांची जी सेवा करायला मला मिळणार आहे, ती तुझीच सेवा आहे समज, आणि मला सद्बुद्धी दे. माझी फळं मी तुला कर्म आणि कर्माची फळं मी तुला सगळी अर्पण करते. बस आपल्या कामाला लागा, दिवसभर कामं करा. आणि रात्री झोपण्यापूर्वी परत एकदा म्हणा, रामा, आज जी काही सगळी कामं झाली ही तुझ्यामुळंच झाली. मी सगळी कामं तुला अर्पण केली आहेत, अर्पण करते, समर्पित करते, एवढंच म्हणायचं. त्या बाईंनी ते सगळं सुरू केलं बरं का. आणि काही काळानंतर योगायोगानं त्यांचा पती मरण पावला. नाही तर तो थकला असेल, आजारी पडला असेल, काही झालं असेल. त्या दिवशीसुद्धा त्या बाई म्हणल्या की रामा, तुझी जशी इच्छा असेल तसंच घडलेलं आहे. त्यामध्ये ते सगळं जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये माझा म्हणजे कुणाचाच दोष नाही आहे. तर त्यांना सद्गती मिळू देत, आणि त्यांचं जे काही आहे सगळं हे आयुष्य किंवा जीवनाचं, हेही मी तुला समर्पित करते, आणि त्यांना सद्गती मिळू देत. त्या इतक्या त्या एका वेगळ्या विशिष्ट पातळीवर पोहोचल्या की त्या पतीचा मृत्यूसुद्धा त्यांनी सहजपणे स्वीकारला. खूप लोक म्हणतात, आता बघा, आता आपल्याकडे पण अशा काही घटना घडलेल्या आहेत, एवढ्यात खूप जणांच्या ऐकल्या. आणि मग त्यावेळेला माणूस त्या मृत्यूमुळे इतका हे होऊन जातो, अस्वस्थ होऊन जातो. पण तो काय म्हणूया आपण, निश्चित आहे ती गोष्ट तर प्रत्येकाला येणारच आहे. मग त्याच्यासाठी खंत करत बसायचं, दुःख करत बसायचं, त्यापेक्षा त्या परमेश्वराचं चिंतन, फक्त त्याची आठवण काढायची. नामस्मरणाच्या ते इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता तेच सगळं सांगतायत की हे सगळं गुरूंच्या सान्निध्यात आल्यामुळं होतं, विवेकरूपी किरणांच्या संपर्कात आल्यामुळं. आणि तो ज्ञानसूर्य म्हणजे कोण आहेत? साक्षात गुरु आहेत. आणि मग त्या ज्ञानरूपी सूर्यकांत मणी जो आहे आपल्या मनातला किंवा आपल्या ठिकाणचा, तो प्रज्वलित करणारे हे गुरुच आहेत. आणि त्या ठिणगीमुळं, ज्ञानरूप स्फुल्लिंगामुळं आपल्या संसाराची अरण्ये पेटून उठतात. त्या संसाराचं दुःख वाटेनासं होतं. आत्ताच एक जणांनी सांगितलं की अगदी सोन्याचा महाल आहे, पंचपक्वान्नाचं रोज ताट मिळते, पण तरीसुद्धा आज मला हे मिळाले, हे मला उद्या टिकल का नाही, माझ्या मुलांना मिळेल का नाही, म्हणून हा श्रीमंत मनुष्य, ऐश्वर्यवान मनुष्य चिंतेत आहे. आणि त्याच्या उलट खूप कष्ट करून, काबाड कष्ट करून, घाम अगदी म्हणतात ना, घामाने थपथपलेला मनुष्य जेव्हा चटणी भाकरी खायला बसतो आणि नमस्कार करतो आणि म्हणतो, देवा, तुझ्या कृपेमुळं मला ही चटणी भाकरी खायला मिळाली, अशीच मला रोज मिळू दे, ह्यात आनंद मानून तो आनंदी राहतो. म्हणून इथं जे म्हटलेलं आहे की संसाराची अरण्ये पेटून उठतात. ज्ञान एकदा झालं की, आता त्या गरीबाला बिचाऱ्याला ज्ञान बिन काही नसतं, पण फक्त परमेश्वरावर त्याची श्रद्धा असते, त्याला बाकीचं काही करायला मिळत नाही. आणि म्हणून ह्या संसाराला म्हणजे फार महत्त्व न देता, संसाराकडंच रमून न जाता, त्याची सुखदुःख ही सगळी भस्मसात होत आहेत. कशामुळं? तर ज्ञान झाल्यामुळं, आणि तेही गुरूंच्या सान्निध्यात. स्वतः ज्ञानदेव आपल्या गुरूंना एवढं महत्त्व देत आहेत, त्यांच्यामुळं सगळं होतं आहे म्हणतायत. मग आपण का बरं नाही व्हायचं? पुढे बघा, जयाचा रश्मिपुंजू निबरू, होता स्वरूप उखरी स्थिरू, ये महासिद्धीचा पुरू मृगजळाते. मग आता आत्मस्वरूप आपल्याला समजलेलं आहे, आणि आत्मस्वरूपाची जणू माळ जमीन आहे, त्याच्यावर ज्ञानसूर्याचे प्रखर किरण स्थिर होतात. रश्मिपुंजू, रश्मी म्हणजे किरण, आणि निबर म्हणजे प्रखर होतात, घट्ट होतात. मग काय होतं? महासिद्धीचा पुरू मृगजळाते. मग महासिद्धीरूपी मृगजळाचा पूर लुटतो. म्हणून ही जी सगळी दृश्य माया आहे, हे विश्व आहे, हेच मुळात मृगजळ आहे. आणि साधकाच्या आयुष्यात अशा या अष्टसिद्धी मृगजळाच्या रूपानं प्रवेश करतात. माणसाला जरा सिद्धी प्राप्त व्हायला लागली की पुन्हा अहंकार जास्त म्हणजे फोफावतो,
आणि मनुष्य त्यात रमायला लागतो. इथं ज्ञानदेव आपल्याला एक थोडासा, ज्याला दिशा दाखवतात म्हणा किंवा एक धोक्याचा कंदील दाखवतात, की अशा या सिद्धी मृगजळाच्या रूपानं प्रवेश करतात. मृगजळ काय करतो मृगांना? किती वेळा ज्ञानदेवांनी मृगजळाचा आपल्याला हे दिलेलं आहे, संदर्भ दिलेला आहे. तहानलेला तो मृग म्हणजे हरिण नसणाऱ्या मृगजळामागे धावत धावत सुटतो आणि तिथे जाऊन व्याकुळ होऊन पडून जातो. तसंच आपलं होतं की आपण सुद्धा या वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या की सिद्धी हेच जणू काही मृगजळ आहे आणि ते आपल्या आयुष्यात प्रगट होत असतं किंवा ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर या महासिद्धी कधीतरी हेमंत गोड होईल. आवाज येतोय का दादा माझा? आवाज येतोय? आवाज येतोय का? नाही आहे तिथं ते. तर ह्या अष्टसिद्धी कोणत्या आहेत त्या जरा मी सांगतेय. आवाज येतोय का सगळ्यांना? आपल्याला हा जो योगाभ्यास आहे किंवा हे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अणिमा नावाची एक सिद्धी प्राप्त होते. अणिमा म्हणजे काय हो? शरीर अत्यंत सूक्ष्म होणं. तसंच महिमा म्हणजे शरीर अतिशय मोठं करता येणं. पुन्हा लघिमा, लघिमा म्हणजे शरीर अत्यंत हलकं होणं. आणि प्राप्ती म्हणजे सगळ्या प्राण्यांच्या इंद्रियांशी किंवा त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपानं संबंध घडणं. पुढची आहे प्राकाश्य. प्राकाश्य म्हणजे परलोकातील सुद्धा अदृश्य विषयांचं ज्ञान होणं. आणि ईशिता, ईशिता म्हणजे शक्तीची, मायेची, तिच्या अंशाची, ईशाच्या ठिकाणी, इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ताब्यात येते. म्हणजे आपल्याला एक शक्ती मिळते. सत्ता, प्रभाव हे सगळं प्राप्त होतं. आणि सातवी आहे वशिता. वशिता म्हणजे विषय भोगत असून सुद्धा त्याच्या ठिकाणी आसक्त न होणं. म्हणजे आपण त्याच्यावर त्या सगळ्या काय म्हणू विषयोपभोगांना वश करून घेणं, त्याला वशिता अशी हे म्हणलेली आहे. आणि एक आहे प्राकाम्य. प्राकाम्य म्हणजे काय? तर ज्या ज्या सुखाची आपण इच्छा करू ते सुख अमर्याद प्राप्त होणं. एवढ्या सिद्धी जर प्राप्त झाल्या, या सिद्धी जर आपल्यासमोर आल्या, तर या सिद्धी म्हणजे जणू काही मृगजळ आहे आणि त्याच्यात कधीही योग्यानं किंवा ज्ञानी माणसानं अडकून पडायचं नसतं. म्हणून इथं सांगितलेलं आहे की ये महासिद्धीचा पुरू मृगजळाते. त्याच्या ओव्या बघूया आपण. आक्रमू लागती आत्मज्ञान पंथ, साधक पांथस्थ अत्यानंदे. उद्दीपे ज्ञानाचा सूर्यकांत मणी, विवेक किरणी जयाचिया. तया मण्यातून ठिणग्या उडोन, टाकीती जाळोन भवारण्ये. आत्मरूपाची या माळभूमीवर, ज्याचे तीक्ष्ण कर तिरावता. अष्टमहासिद्धी रूपियनावर, मृगजळपूर लोटतसे. अशा ह्या मृगजळ हे आपल्याला प्राप्त झालं अष्टसिद्धींचं, तरी त्याच्यामध्ये भुलून माणसांनी राहायचं नाही. जो प्रत्येक बोधाची या माथया, सोहम तेच्या मध्यानी आलिया. लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. आता पण अशा सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी हा जो सद्गुरू रूपी प्रत्येक बोधाची या माथया, हा सद्गुरूरूपी सूर्य आहे, हा आपल्या ज्ञानाच्या मध्यांनी साधकाच्या माथ्यावर किंवा आत्मज्ञानी माथ्यावर तळपायला लागतो.
प्रत्येक बोध म्हणजे ज्ञान, आणि हा आपल्या माथ्यावर झळकायला लागतो, तळपायला लागतो, तेव्हा काय होतं, सोहमतेच्या मध्यानी आलेल्या लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. म्हणजे तेव्हा साधक हा सत्शिष्याची आत्मविस्मृती रूपी भ्रांती किंवा भ्रमचित्ताची सावली पायाखाली लोप पावते. म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की सूर्य माथ्यावर आला की सावली नेहमी आपल्या पायाशी असते, बरोबर आहे. म्हणजे जशी आपली सावली त्यावेळेला हरवून जाते, तसा हा ज्ञानसूर्य याच्या आत्मज्ञानाच्या कक्षा रुंदावतो आणि मग अहम ब्रह्मास्मी असा ज्ञानबोध होतो आणि देहभावनेनं जगणं पूर्णपणे संपुष्टात येतो. लपे आत्मभ्रांती छाया. आता ही आपण पातळी, आपल्याच पायातळी ही जी छाया आहे ही लोप पावते. सोप्या शब्दात लक्षात घ्या की एकदा हे आत्मज्ञान झालं, प्रत्येक ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान झालं की मग काय होतं, माणसाचा अहंभाव संपतो, अहंकार नष्ट होतो आणि मग आपणच आपल्या ह्या काय म्हणू अहंकाराला जणू काही पायदळी ठेवू शकतो. अहंकार संपला की मग आपलं सगळं जे ज्ञान आहे हे व्यवस्थित चालू राहतं. म्हणून पुन्हा ते सांगतायत, परत एकदा बघूया आपण याच्यावरच्या ठाकरे महाराजांची काय कल्पना आहे ती. जो आत्मबोधाच्या माथ्यावर सोहमरूपी मध्यान्नाच्या वेळी आल्यामुळं देहात्मभावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची छाया पायाखालीच पडते. सोपं आहे की मी म्हणजे काय, तर आपण देहाला मी म्हणत असतो आणि आपल्याला आत्मज्ञान झालं की ही जी देहाची भावना आहे ही संपुष्टात येते, एवढं लक्षात ठेवायचं. ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. आणि मग त्यावेळेला जेव्हा एकदा अहम ब्रह्मास्मी हा आपल्याला ज्ञानाचा बोध होतो, त्या आत्मज्ञानामुळं मायावी जी भ्रांती आहे, माया राती म्हणजे रात्र, मायारूपी जी रात्र आहे ती संपुष्टात येते. आपल्याला सारखं प्रकृती माया ह्याचा इतका आता काय म्हणू आपल्यावर आघात चाललेला आहे किंवा सारखा त्याचाच आपल्याला तोच समजावून देण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तर ही मायारूपी रात्र शिल्लकच राहत नाही. म्हणून सांभाळी नुरेची जेथे माया राहते. मग ही भ्रांती जी आहे, ही मायारूपी रात्र जी आहे ती संपुष्टात येते, ती शिल्लकच राहत नाही. याचं कारण काय की सद्गुरूरूपी ज्ञानसूर्य मध्यान्नाच्या वेळेला साधक शिष्याच्या माथ्यावर तळपत असतो आणि मग विश्वस्वप्ने कुठंच शिल्लक राहत नाहीत. ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी. रात्र झाली, आपण अंग टाकलं की जे काय दिवसभर केलेलं असेल, जे काही दिवसभर आपण चिंतन केलं असेल, ती स्वप्न आपल्याला रात्रीची पडतात. मग ही जी विश्वाची स्वप्न आहेत, संसाराची स्वप्न आहेत, ही सुद्धा हा ज्ञानसूर्य आपल्या ठिकाणी प्रगट झाला की ही विश्वाची स्वप्नसुद्धा सगळी संपून जातात, मावळली जातात. मग त्याच्याबद्दल आपण त्यात अडकत नाही, कारण स्वप्न पुन्हा माहिती आहे ते खोटंच असतं. जाग आली की ते स्वप्न खोटं ठरतं, आपल्या लक्षात येतं काय आपण हसतो आपल्याला काय मी कुठं गेलो होतो, डोंगराच्या कड्यावर गेलो होतो, पडतोय असं वाटत होतं, किंवा छान कमळांच्या वनामध्ये गेलो होतो, सगळी कमळच पाहत होतो. म्हणजे चांगलं किंवा वाईट कुठलंही जरी स्वप्न असलं तरी ते जाग आल्यानंतर संपुष्टात येतं. तसं आपल्याला आत्मज्ञान झालं की ही जी सगळी विश्वरूपाची किंवा विश्वाची किंवा संसाराची जी स्वप्न आहेत ही सगळी आपली संपून जातात किंवा संपुष्टात येतात. म्हणजेच मायारूपी जी भ्रांती आहे किंवा मायारूपी भ्रांतीची जी रात्र आहे ती सगळी शिल्लकच राहत नाही. ते वेळी विश्वस्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती. म्हणून अद्वय बोध पाठणी
तेथ महानंदाची दाटणी, मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावो लागती. आत्तापर्यंत द्वैत होतं. आत्मज्ञान होण्यापूर्वी काय होतं? द्वैत होतं. हे सगळं विश्व वेगळं आहे, हे सगळे प्राणी मात्र वेगळे आहेत, बाकी आपले नातेवाईक वेगळे आहेत, मी वेगळं आहे, हे सगळं द्वैत असतं. पण आता काय होतं? अद्वय बोधाची पाटणी, म्हणजे आपल्याला अद्वैत ज्ञान हे प्राप्त होतं. आणि मग हे ज्ञान प्राप्त झालं, अद्वैत सगळं प्राप्त झालं की मग महानंदाची दाटणी, म्हणजे अत्यंत मोठा आनंद, महानंदाचा सुकाळ असतो. आनंदाची जर नगरी असेल तर तिथं सगळा आनंदी आनंदच असतो. तिथं काहीच, आणि अशी ही आनंद नगरी आहे. ज्ञानसूर्य उगवला किंवा ज्ञानाची जी नगरी आहे ती आनंद नगरी आहे. मग सुखानुभूतीची घेणी देणी मंदावू लागते. आणि मग सगळं सुखस्वरूप असलेली जी देणं घेणं आपल्याला आहे की नाही. बघा आता कुणी आपल्याला छान वस्तू दिली, आमचं नातू आणि नात मध्यंतरी म्हणायची की आमच्या वाढदिवसाला तुम्ही, मग तुम्हाला रिटर्न नाही, तुम्हाला आम्ही भेट देणार तुमच्या वाढदिवसाला, मग तुम्ही रिटर्न गिफ्ट काय देणार, अशी छोटी छोटी मुलं म्हणतात. म्हणजे देण्याचंही सुख आहे आणि घेण्याचंही सुख आहे. पण ही जे सुखानुभवाचा जो व्यवहार आहे हाही त्या ठिकाणी मंदावायला लागतो. मोठं झालं की आपल्याला कळतं की नाही, काही कुणाकडून घ्यायलाही नको आणि कुणालाही काही द्यायलाही नको. म्हणून आता एक ट्रेंड आला आहे बघा, तरी आम्ही 20-25 वर्षापासून पाहतोय की लग्नाच्या वेळेला आहेर देणं आणि घेणं हा जर भाग कमी केला तर ते लग्न एवढं सुटसुटीत आणि आनंददायक होतं. कारण बाबा मी 1000ची साडी दिली आणि त्यांनी काय मला 200-400चीच दिली, हे जे दुःख आहे, किंवा आपले पैसे गेल्याचं जे दुःख आहे ते इथं काहीच उरत नाही. तसं इथे आता एकदा आत्मानुभव आला की सुखदुःखाचा व्यवहारच संपतो आणि देण्या घेण्याचा व्यवहारच संपून जातो. त्यामुळं देहाशी निगडीत असलेलं जे सुखदुःख, सुखानुभवाची देणीघेणी आहेत ही मंदावू लागतात. सगळं देहासाठी आहे हो. अगदी मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा देहाची व्याधी झाल्या नाहीत का? झाल्या, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी त्यांची नामसाधना, चिंतन, मनन हे सतत चालू ठेवलेलं होतं. सगळ्या संतांची, सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांची आपण जर उदाहरणं पाहिली, रामकृष्ण परमहंस असतील, अगदी बघा रमण महर्षी असतील, या सगळ्यांनासुद्धा यातना होत्या. पण त्याचा विचार करायलाही वेळ नाही ठेवायचा. सतत आपण कुठल्या तरी चांगल्या कार्यामध्ये, ज्ञानामध्ये मग्न राहिलं की हे सगळं संपतं. आणि म्हणून हा ज्ञानसूर्य काय करतो? सतत आपल्या माथ्यावर तळपत राहिला की हा देहभाव संपुष्टात येतो आणि ही सुखदुःखाची देणीघेणी मंद व्हायला लागतात. किंबहुना ऐसेसे मुक्त कैवल्य सुदिवसे, सदा लाही जे का प्रकाशे जयाचेनी. एवढंच काय, किंबहुना या ज्ञानप्रकाशामुळं ही सुखस्वरूप आत्मस्थिती एकदा प्राप्त झाली, हा ज्ञानसूर्य भक्ताच्या माध्यमावर सतत तळपायला लागला की आत्ता सांगितले तसं आत्मज्ञानाच्या स्थिती किंवा आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त झाल्यामुळं सगळ्या उपाधी संपतात आणि मुक्त कैवल्य, मुक्त अगदी मन सगळं शांत होतं. मुक्त असं कैवल्य म्हणजे मोक्ष हा प्राप्त झाला, तो आनंदाचा दिवस प्राप्त झाला. सदा लाही जे का प्रकाशे जयासेनी. आणि मग त्याच्याभोवती असलेला आत्मज्ञानाचा सतत प्रकाश हा आपल्या आयुष्यात मिळत राहतो. कोणतरी म्हणतं बघा, आता तुमचा परिचय द्या. काय आता पूर्वी जे काय केले आयुष्यभर त्याचं आता सांगून काय उपयोग आहे मला सांगा. त्या सगळ्या उपाधी सोडून द्यायच्या, देहाची तर सोडूनच द्यायची. पण ह्या ज्या काही आपण आयुष्यभर, आता बघा ना, नाती तर किती असतात हो, या सगळ्या उपाधीच आहेत. आधी आपण मुलगी म्हणून जन्माला येतो, मग कुणाची तरी बहीण होतो, मग कुणाची तरी मावशी होतो, म्हणजे स्त्रियांच्याबद्दल. तसेच पुरुषांची नाती आहेत. मुलगा म्हणून जन्माला आले, मग कुणाचा तरी भाऊ असतो, कुणाचा तरी नंतर पिता होतो, मग मामा, काका, सगळी नाती. मग ऑफिसात गेल्यानंतर ऑफिसर असेल तर ती उपाधी, मग सगळ्यांचा बॉस असेल तर ती उपाधी. ह्या सगळ्या उपाधी हळूहळू कमी होतात आणि मुक्त चैतन्य
किंवा मुक्त कैवल्य हे आपल्याला प्राप्त होतं. म्हणून म्हणलं की नाही, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. तो चकोर पक्षी असतो ना, त्याला चांदणं हवं असतं. तसं आपल्याला सुद्धा ह्या मुक्तीचं किंवा मोक्षाचं हे चांदणं आपल्याला अनुभवायचं. आणि ते एकदा मिळायला लागलं की आनंदानं मनुष्य अगदी म्हणून म्हटलेलं आहे, सदा लाहिजे का प्रकाशे जयाचेनी, त्याला सतत प्रकाशाचा आनंद मिळतो. त्याच्या आयुष्यात पुन्हा कधी अंधार येतच नाही, अज्ञानाचा अंधार येतच नाही. इतकं हे ज्ञानाचं महत्त्व आहे किंवा ज्ञान आपल्याला प्राप्त झालं की मुक्ती मिळाली, मोक्ष मिळाला की तो मोजता येत नाही, कशातच मोजता येत नाही. माणूस म्हणतो का आज मी अगदी आनंदी आहे, आज मला काही मिळवायचं राहिलेलं नाही, आता मला सगळं मुख्य जे आहे ते सगळं परमात्म्याचे. बघा ना, एक क्षणभर जरी परमात्म्याचं आपल्याला अनुभव आला किंवा भेट झाली, दर्शन झाली, संपलं. आयुष्यात आता मिळवायचं काहीच उरलेलं नाही. अगदी क्षणभर जरी भगवंतानी आपल्याला भेट दिली तरी त्याच्यापेक्षा काय मिळवायचं उरतं आहे. या सगळ्या गोष्टी आता तेही सांगतात बघा. आयुष्यभर कष्ट करून 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 इतके पैसे कमवायचे, ओव्हरटाईम करायचं, इकडे एफ.डी करायची, इकडे बँकात ठेवायचे, इकडे काय काय वेगवेगळे काय म्हणू आपण बचतीचे व्यवहार सगळे करायचे, आणि एकदम अचानक जावं लागतं. ती सगळी एफ.डी सगळे बचत कुणाला उपयोगी आहे? मग आयुष्यभर एवढी खटपट करायची तरी कशाला? आपल्याला तिचा जर उपभोगच घ्यायचा नाही आहे, आणि तो उपभोग घेतला तरी तो सुखासाठी कधी घ्यायलाच मिळत नाही. खूप लोकांचं बघते, रिटायर झाले की आजारपणं लागतात, मग डॉक्टर, मग ऑपरेशन, मग हॉस्पिटलायझेशन, मग अमकं तमकं. हे करण्यापेक्षा जर परमानंद मिळाला, या सगळ्यातनं आपण मुक्त झालो, मोक्ष मिळाला, तर तो अतिशय आनंद आहे आणि तो आपण मिळवायचा, असंच ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. शेवटच्या 2-3 ओव्या बघूया. आत्मपद तळी राहेल पोनिया, आत्मभ्रांती छाया आपोआप, मायारूप रात्र पावता विनाश, मग विश्वाभास स्वप्नासवे, विपरीत ज्ञान निद्रे लागी कोण, ठेवितो जपोन तिये वेळी, म्हणून अद्वैत बोधाचे पट्टण. पट्टण म्हणजे एखादं नगर बरं का. जातसे भरोन महानंदी, सुखानुभूतीची जिका देणी घेणी, मग ती ही झणी मंदावती, काय सांगू फार ऐशा परिसाचा, मुक्त कैवल्याचा शुभ दिन, लाभतो सत्वर नित्य निरंतर, प्रकाशे अपार जयाचिया. इथल्या 25 ओव्या झाल्या, इथेच थांबूया. 13 ओव्या झाल्यात. खरं कसं आहे, ह्या सुरुवातीच्या ज्या ओव्या आहेत ना, ह्याच्यात तत्त्वज्ञान पण सांगितले आणि गुरूंबद्दलचा आदरही व्यक्त केलेला आहे. तर सद्गुरूच्या कृपेनं मला हे सगळं मिळतं आहे असं ज्ञानदेव आपल्याला म्हणतायत. आणि आपण सुद्धा, म्हणून शंकराचार्यांचं जे स्तोत्र आहे ते मला फार आवडतं, की मला सगळं मिळालेलं आहे. शरीरं सुरूपं सदा रोगमुक्तं, यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं, गुरोरङ्घ्रिपद्मे मनश्चेन्न लग्नं, ततः किं ततः किं ततः किं ततः किं. आपल्या माणसाचं आयुष्य काय ठरलेलं असतं? सुंदर शरीर पाहिजे, कलत्र म्हणजे जोडीदार, मग आपली बायको असेल किंवा नवरा असेल, जिला जे म्हणजे जी व्यक्ती असेल त्याच्या विरुद्ध, ते सगळं मिळालं. पुत्र मिळाले, बांधव मिळाले, सगळं घरदार सगळं मिळाले. पण ते कुणामुळं मिळाले? आपल्याला कोणतरी देणारे गुरु असतात, मग आईवडील असतील, परमात्मा असेल, परमेश्वर असेल. मग त्याच्या ठिकाणी आपलं चित्त नको का हो लीन व्हायला? आणि ते जर नसेल तर सगळं आपलं व्यर्थ आहे. लोक म्हणतात मी केलं, हो एवढं राबलो मी. अरे तू कोण राबणारा? नुसता राब राबलास, पण त्याची कधी आठवणच नाही ठेवली तर आपलं जीवन व्यर्थ आहे.
असं शंकराचार्यांनी फार सुंदर ते स्तोत्र रचलेलं आहे. गुरुवारच आहे नेमका, मला एकदम ते आठवलं. आणि तेच इथे ज्ञानदेवसुद्धा सांगताय की ह्या सद्गुरूंनी आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दिला की आपल्याला खरं कैवल्य प्राप्त होतं आहे, सगळा मोक्ष प्राप्त होतो आहे. तो आनंद आपल्याला अपरिमित आहे, म्हणजे तो कधीही मोजताच येणार नाही. तर असाच आनंद आपल्याला मिळू देत अशी अपेक्षा करूया. आता उद्यापासून पुन्हा म्हणजे परवापासून नवरात्र सुरू होते. काही वेळेचे बदल वगैरे करायचं असेल तर आपण थोडा वेळानं ठरवूया. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर. जय श्री कृष्ण.